धान्य उदंड मुचिले, परित्या मापे नाही भक्षिले. विवरल्या विन तैसे झाले प्राणिमात्राचे. समर्थ सांगतात, धान्य कितीही मोजले, त्याची पोती कितीही भरली, त्याची गणना कितीही केली, पर जे ते खाल्लेच नाही तर त्या धान्याचा शरीरात काही उपयोग होत नाही. केवळ मोजणी करून भूक भागत नाही. त्याचप्रमाणे मनुष्य कितीही ग्रंथ वाचो, प्रवचन ऐको, ज्ञान गोळा करो, पण ते जीवनात उतरवले नाही, आचरणात आणलं नाही, तर त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. समर्थ म्हणतात की आज अनेक लोक धर्म, अध्यात्म, साधना, उपासना, सत्संग, नामस्मरण याबद्दल बोलतात, पण प्रत्यक्ष कृती मात्र करत नाहीत. काही लोकांना अनेक श्लोक पाठ असतात, अनेक ग्रंथाची माहिती असते, पण त्यांच्या जीवनात शांतता, संयम, दया, नम्रता किंवा सदाचार दिसत नाही. कारण त्यांनी ज्ञान फक्त मोजले आहे, ते जगलेले नाहीत. जर एखादा उपाशी माणूस धान्याची पोती पाहून तृप्त होत नाही, तसंच केवळ ज्ञानाची माहिती असून उपयोग नाही. ज्ञानाचं पचन झालं पाहिजे, ते विचारात, वागण्यात आणि स्वभावात उतरवलं पाहिजे. तेव्हाच त्या ज्ञानाचा खरा फल मिळते. समर्थ हे ते विवरल्याविना हा शब्द वापरतात. विवरण म्हणजे समजून घेणं, चिंतन करणे, अनुभव घेणे. फक्त ऐकून किंवा वाचून थांबू नका. त्या गोष्टीचा खोल अर्थ समजून घ्या. उदाहरणार्थ, आपण रोज राम नाव घेतो, पण त्या नामामागचं प्रेम, श्रद्धा, समर्पण आणि भाव जर नसतील, तर ते नाम केवळ ओठापुरतं राहिलं. त्याचा अंतःकरणावर परिणाम होत नाही. आजच्या काळात ही ओवी अधिक महत्त्वाची वाटते, कारण माहितीचा साठा खूप वाढला आहे. मोबाईलवर हजारो प्रवचन, पुस्तके, व्हिडिओ सहज उपलब्ध आहेत. लोक सतत काही ना काही ऐकत असतात, पण मन मात्र शांत होत नाही, कारण ऐकलेले जीवनात आणण्याची तयारी नसते. समयामध्येच ऐकतो, पण राग सोडत नाही. प्रेमाबद्दल बोलतो, पण अहंकार सोडत नाही. भक्तीबद्दल सांगतो, पण मनात द्वेष ठेवतो. त्यामुळे ज्ञान असूनही जीवन बदलत नाही. समर्थ रामदास फक्त माहिती नको, त्यांचा परिणाम होतो. त्यात संपूर्ण तत्त्वज्ञान आचरणावर आधारित आहे. म्हणून ते सांगतात की उपासना, श्रवण, नामस्मरण, सत्संग याचा खरा परिणाम आपल्या जीवनात दिसला पाहिजे. मन अधिक शांत झालं पाहिजे, स्वभाव अधिक नम्र झाला पाहिजे, विवेक जागा झाला पाहिजे आणि माणुसकी वाढली पाहिजे. या ओवीत आणखी एक महत्त्वाचा संदेश मिळतो. अनुभवाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. एखादा माणूस पोहण्यावर 100 पुस्तके वाचेल, पण पाण्यात उतरल्याशिवाय त्याला पोहता येणार नाही. त्याचप्रमाणे भक्ती, साधना, ध्यान, नामस्मरण याचा अनुभव घेतल्याशिवाय त्यातील आनंद समजत नाही. समर्थांचा उद्देश असा आहे की माणसाने बाह्य दिखावा सोडून अंतर्मुख व्हावं. स्वतःला प्रश्न विचारावं, मी जे ऐकतो, वाचतो, बोलतो ते खरंच जगतो का? माझ्या जीवनात त्याचा परिणाम दिसतो का? जर नाही, तर ते ज्ञान अजून फक्त मुजलेले धान्य आहे. ही ओवी प्रत्येक साधकासाठी आरसा आहे. ती आपल्याला जागं करते. ती सांगते की केवळ शब्दचर्चा, वाचन किंवा प्रदर्शन यात अध्यात्म नाही. खरे अध्यात्म म्हणजे स्वतःला बदलणे, स्वतःला घडवणे. जे ज्ञान आपल्याला अधिक प्रेमळ, शांत, संयमी आणि सत्यप्रिय बनवते, तेच खरं ज्ञान. म्हणून समर्थांचा अंतिम संदेश असा आहे की ज्ञान गोळा करण्यापेक्षा ते जगणं अधिक महत्त्वाचं आहे. जसं अन्न खाल्ल्यावर शरीराला शक्ती मिळते, तसं ज्ञान आचरणात आणल्यावर जीवनाला दिशा मिळते. अन्यथा केवळ शब्दाच्या मोजणीत आयुष्य निघून जातो आणि आध्यात्मिक समाधान मात्र मिळत नाही. जय जय रघुवीर समर्थ.